मामा तुम्हाला एक म्हणत नाही सांगू का हो? अगदी बेशक. बघा हो, नाहीतर आपली तुम्ही माझी मस्करी कराल. काय सांगितलं होतो मी तुम्हाला? मी आठवले आठवले आठवले. अहो सर्वच अरुण संबंधी आहे, सांगू का? सांगावंसं वाटलं तर सांग बापडा. वाटलेच मला, वाटलेच. तुम्ही सांगाल म्हणून असे सांग म्हणून म्हणणार तुम्ही. अरे पण तू अजून नमानतच आहे. हो ते आमचे पाळूबन आहे. हो तो आपला अरुण. हा, त्यानं काय होईल पुढं? हो त्याला 4 दिवस कुठेतरी फिरायला न्या, बरेच काही होईल. अरे पण त्यानं काय होईल? बरेच काही होईल. पहिल्यांदा त्याच्या जीवास बरे वाटेल. मग इतके दिवस तो कोंडून राहिला आहे. तो कंटाळून गेला असेल का त्याचा जीव? म्हणून म्हटले एकदा त्याला बाहेर काढा. हो त्याच्यावरती विलास पण होईल. अहो पुन्हा केला आपल्या बायको बरोबर शिंपा. आबाजी असू तर त्यांचे कौतुक करीन. म्हणजे त्यांच्या काशी यात्रेचा त्रास अगदी आपोआप उठला. शक्य आहे? हो पण आपली तुमची माझीच गोष्ट हो. अरे बाबा विचार करायला पाहिजे या गोष्टीचा. विचार करा, विचार करा. पण माझे नाव मात्र कोणाला सांगू नका. आपले सोनारानेच का टोचलेले बरे. तसं नाही रे. आता सोनाराने काम टोचलेले हे खरे आहे. ठीक आहे, पण पाहूया आता सोनार बनण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सोनार हो ते आमचे एक बोलण्याची रीत आहे हो. अरे जेवला नाही अरुण? माझा तरी इलाज झाला बघा. अरे जेव्हा इलाज धरतो तेव्हाच एखादा नवा मार्ग सापडत असतो. हो पण तेव्हा सार उलट पालट होऊ जाईल बघा. तू मला कमाल करायला लागलास हो. रामू, अरुण काय म्हणाला? हो त्याने बोलायचं सोडून दिलंय बघा. अरे मी जेवायला सांगितलं म्हणून सांगितलंच त्याला, पाहिजे. आणि त्याने ऐकलं नाही अजून. मामासाहेब हो त्याचं तोंड बंद झालंय आणि डोळे बंद झाले आणि आता कान बी बंद झाले बघा. ठीक आहे, हे बघ तू जरा मंजूला बोलावला आणि पाहू. हे मला दाखवायला आणलं चाललास कुठं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला. जा त्याला विचार आणखी किती दिवस चालणार आहे त्याचा अन्न सत्याग्रह. अरे मी विचारतोय काय तुला? कोणाच्या नावानं चाललाय त्याचा उपास? आणि तुम्हाला काय वाटतं हे असं ढोंगी प्रदर्शन केलं की मी विरघळून जाईन? असं कोण म्हणतंय मुकुंद दादा? ओ मातीला पाण्याची माया मिळाली तर पाणी विरघळत, अग्नीला लोण्याची माया मिळाली तर अग्नी विरघळत, आणि काळजाला तोवर मायाची ऊब मिळत नाही तोवर काळीच कसं विरघळणार? मला तुझा उपदेश नकोय, माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे तर तू परत का घेऊन आलास? उपास आहे नवा साऱ्यांचा, मग म्या तरी काय करू?
रामू काका, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. मामासाहेब, आता तुम्ही तरी हस्ती समजावून सांगा. अहो माझं काही डोसक्यात चालू नाही बघा. ताट परत त्याच्या खोलीत नेऊन ठेव. अहो खोलीमध्ये दुसरं ताट आहे ना. मग हे काय? हे कालचं ताट आणलंय बघा. त्याची एवढी मिजाज, काय समजतो काय तो स्वतःला? मुकुंदा, हे बाकी बरे नाही हो. अरे महाराने कोण भरून माझ्यापेक्षा हे केवढ्याच्या हत्तीला बरं दिला. ही बाजूला होत असते. तो उपाशी राहिला तर मी त्याच्याकडे नाक जुन्या काढायला नाही असं वाटत तुला? रामू काका, ते दुसरं ताट सुद्धा घेऊन परत ये. उपासाने किती दिवस जगू शकतो तेच पाहायचं आहे मला. शब्बास, आता मात्र इनामदारांच्या घराण्यातला बच्चा शोभतोच खरा. अरे अख्खा सुंब जळाला पण सुंबाचा पीळ मात्र जळणार नाही. मामा, तुम्ही किती उपास करून बोललात तर त्याचा परिणाम माझ्यावर होणार नाही. अरे बाबा, मी तेच म्हणतोय. आणि त्यावरचा उत्तम उपाय म्हणजे तुला न आवडणाऱ्या गोष्टी टाळणार, हेच आहे ना. एकूण या घरातलं माझं वास्तव्य तुम्हालाही पसंत नाही तर मग ठीक आहे, मी तीही व्यवस्था करतो. माधवी, हे माधवी, आणि त्या बिचारीला आधी मुळीच त्रास नको. आधी 2 दिवस खोली बाहेर पडली नाही ती. आणखी 4 दिवस तशी शांत राहू दे. गप्प राहण्याचा प्रसंगी फायदा अहो, ती होतो. गप्प राहिली म्हणून तो अजून जिवंत आहे. बेटा, एखाद्याला मानव फार सोपं असतं. अवघ्या 5 ते 10 मिनिटांचा खेळ. पण एखाद्याला जगवणं फार मोठं अवघड असतं बाबा. मोठी तपश्चर्या करावी लागते त्यासाठी. ऐकलेस मुकुंदा? अरे थोडक्यात किती खोल निरोपण केले मामाने. जरा मनाशी बोध घे रे, नाहीतर देशील आपल्या वाऱ्यावर सोडून. मी आता जाऊ मुकुंद दादा. रामू काका, मालकासमोर उभा आहेस हे लक्षात ठेव. अरे झटक्या, अरे बाबा हे ताट घेऊन शांत जा बघू. आता ते दुसरं ताट बी आणायचं आहे हो. राम्या, रामू, अरे कळली का तुला तुझी किंमत? आता तुझा स्वभाव बदलून टाक. नव्या राजवटीत उपयोगी नाही पडायचा तो. असं टोचून बोलून काय मिळवणार आहात तुम्ही? तसं नाही रे. तुझ्या स्वभावाला रामूच्या वागण्याचं पत्ते पाणी चालणार नाही. म्हणून त्याला सावधगिरीची सूचना देऊन ठेवली. म्हणजे मी बोलतो ती माझी चूक आणि मी वागतो तेही चुकीचंच आहे असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? मुळीच नाही. मग असा पक्षपात का करता? ओ, परवा दिवशी गप्प का राहिला? अरे गप्पा राहतील नाही तर काय करतील? अरे साक्षात तुझ्या अंगात रस असेल ना होता ना. गप्प बसली काय? अरे मी गप्पा बसेन म्हणजे खरे सांगायचे म्हणजे. अरे त्या दिवशी मी अगदी टरकूनच गेलो होतो. मला वाटते माझ्या धोत्राचे पितांबर होते की काय. तू या वाड्याचा आश्रित आहे. तरी पण तुझ्या जीवा भावाचा मित्र आहे लंगोटिया. हे मी नंतर ठरवीन. यावेळी तू चालतो. अरे बसू दे रे त्याला. मूर्त शोधायला आलाय तो. मूर्त कसला? घाबरू नकोस. आबाजी काशी यात्रेला निघाले आहेत. काशी यात्रा? पण का? वा, अरे ह्याच वयात यात्रेला जायचं असतं. सर्व काही यथा सांग पाहिजे. मुलगा करता सवरता झाला. घरात सून आली. नातवाची चावू लागली. आता आणखी काय राहिलंय? जातो म्हणतात काशी यात्रेला. ही तीर्थयात्रा नाही मामा. माझ्या उगाचं आसूड आहे हा. अरे तुला कसं वाटत असेल? असेल नाही आहे. या कोणवाड्यात कोंडून माझ्या संसाराचा विल्हेवाट लावण्याचा डाव आहे या त्यांचा. अहो, दुसऱ्यांवरचा राग ते माझ्यावर काढतायत.
आता मी तरी काय सांगू बाबा. मामा ओ असा कोणता गुन्हा घडलाय माझ्या हातून की आणि माझा असा छळ चालवा. स्वतःची पत्नी बलात्काराने भ्रष्ट होत असताना धर्मराजाप्रमाणे मी डोळ्यावर कातर होऊन स्वस्थ बसायला हवं असं तुम्हाला सुद्धा वाटतं? मुळीच नाही. मग का गप्प बसलात? तुमच्या नजरेसमोर घडला होता ना तो प्रकार. हा माझ्या नजरेसमोर घडला होता तो उत्तरार्ध तू अरुणला मारण्याचा. म्हणजे माधवी खोटी वाटते तुम्हाला? अरे तिनं तर अजून काहीच सांगितलं नाही. अहो सांगायला कशाला पाहिजे? तिच्या चेहऱ्यानं सगळं सांगून टाकलंय. बच्चा, चेहरा हा पुरावा होऊ शकत नाही. मग आणखी काय हवंय तुम्हाला? हे बा मुकुंदा, असा उगाच चिडू नकोस. पण प्रत्यक्ष काय घडलं हे सुनबाईशिवाय कोणी सांगू शकणार नाही. मग होऊन जाऊ द्या तुमचं समाधान. रामू काका माधवीला बोलवा. बसाच वेडेपणा करू नकोस मुकुंद. अरे ती बिचारी आधीच घाबरून गेली आहे. अशा वेळी धीर द्यायचा असतो बाबा. कबुली जबाब घ्यायचे नसतात. मग विश्वास कसा पटणार आहे तुमचा? अरे तू वागतोस त्या प्रकाराने खासत नाही गे. ती पोरगी त्या दिवशी पहिल्या प्रथम घरात आली त्याच दिवशी तुम्ही बाप लेखाने आपला खरा अवतार काय तो दाखवला. योग्य की अयोग्य ते स्वतःच्या मनालाच विचारून पहा ना. अहो, तो विचार करायला वेळ आहे मला. बरोबर, आपला खरा अवतार दाखवायचा होता ना तुला. नाहीतर त्या भांबवलेल्या पोरीच्या खाद्यावर विश्वासाचा हात ठेवून कबुली जबाब घेण्याचा आटापिटा केला नसतास. शिक्षा करायची घाई झाली होती ना तुला. अहो, शिक्षा तुम्ही करायला हवी तिला. मी त्या खोली जायला बंदी घातली होती त्या. मग काय गेली ती तिथं? अरे रामू पण जातो. रामू म्हणजे माधवी नव्हे. आले लक्षात. ध्यानी म्हणजे तुला ते एकच गोष्ट दिसते आहे. आणि आंधळ्या माईच्या पोटी तेवढी तीच एक गोष्ट तुम्ही दृष्टीला करतात मामा. काय तेच काय रे मुकुंदा? तुझा तोंड गप्प आहे. अरे माझे तोंड बंद करशील? अरे परिणाम व्हायचा तो होणारच. अरे आवाज जातील काशी यात्रेला आणि अरुण जाईल मामांच्या बरोबर. मग इथं हा रामाचं राज्य बघायला आहे कोण? हा रामू काका. काय म्हणालास? पुन्हा बोल, काय म्हणालास? अरे असा कुत्र्यासारखा अंगावरती येऊ नकोस. अरे कुत्र्यासारखा वाघासारखा आला तरी चालेल. असा आसटपणा करू नकोस. तो कुणाबरोबर जाणार आहे म्हणाला? मामान बरोबर जाणार आहे तो. हे मामाने सांगितलं तुला? होय 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 होय. नाही 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 काहीतरीच काय हो. मग कसा बोललास तू? मामा तू याला चिडतोस तू कशाला? मला वाटते मलाच बोलावं ते मी बोललो. आणि त्या दिवशी आबाजीला याच्या समोरच सांगत होतो, एक तर मुकुंदा आणि अरुण हे दोघेही या वाड्यात राहतील, नाहीतर फक्त मुकुंदा राहील आणि अरुणला या वाड्यातून जावं लागेल. हो त्यावरच मी अंदाज बांधला मामानो. तसं असेल तर मला कुणाच्या द्यायची जरूर नाही. अरे सांगून टाक आबाजींना, मुकुंदा आपल्या बायकोला घेऊन इथून निघून जाणार आहे. मुकुंद दादा, अहो अशी डोसक्यात राग घालून शाने घेऊ नका बघा. अहो मी पाया पडतो तुमच्या, पण आता या वाड्याच्या बाहेर जाऊ नका बघा. अरे मग आणखी कोणती विटंबना करून घ्यायला हवी मी? कुणी कुणाची विटंबना केली? अरे सुनबाईनं काय सांगितलं तुला? सांगायला कशाला पाहिजे? तिला नवऱ्याला तोंड दाखवायला शरम वाटते म्हणून तोंड लपून बसाय ते अरे अंधारात. तोंड लपून बसले की तुला तुझं तोंड पाण्याची शरम वाटते म्हणून. मामा हाच तो स्वभाव. याच त्या स्वभावाला घाबरते तू पोरगी. अरे फक्त नवराच झाला तू तिचा, पण तिच्या स्वभावाशी तू कधी समरस होऊ शकला नाही ह्याच एका स्वभावामुळं. मग हा आरोप माधवीने करायला हवा होता माझ्यावर. पण तिनं तो तुझ्यावर केला नाही हेच ना. अरे हाच तर या देशातल्या स्त्रियांचा मोठेपणा आहे बाबा. नवऱ्याची काळी कृत्य सुद्धा त्या चांदण्याच्या शीतलतेने सहन करतात, म्हणून तुम्ही असे शेफारून जाता. मुकुंद दादा, अहो माझ्या येण्याचं ऐका. अहो मी घेतो अरुण दादाची जबाबदारी.
त्याचं नग मी तुमच्या नजरेला पडणार नाही बघा. तुझी रथ बदली नकोय. असं कसं म्हणता हो मुकुंदादा? हो तुमच्या जाण्यावर वाढलाय नाही हो जीव. अहो ते मीठच बोलतंय या मुखातून. पाहिलंच मुकुंदा, माया ही अशी असते रे. एकूण तुम्हाला सर्वांनाच विषयाची परीक्षा पाहिजे. मग ऐका मामा, मुकुंदा या वाड्यात राहील पण माधवी नाही. म्हणजे शिर या वाड्यात राहील, धड नाही, असंच ना? तुम्हाला हवा असेल तो अर्थ काढला हवा, पण माझा मात्र निर्णय हाच असेल. अरे भेकड आहेस तू, तुला काय वाटतं असले आचरटपणाचे निर्णय घेतले की संपलं? अपराध तुझा आणि शिक्षा मात्र माधवीला. नवऱ्याला दूर सोडून जावं म्हणून तिनं तुझ्याशी लग्न केलं. अरे सप्तपदीच्या वेळी अग्निदेवतेसोबत शपथ घेतली होती म्हणे माधवी या घरात राहणार नाही. मग तू तरी कशाला राहतोय? जा, तुलाही कुठे जायचं आहे तिकडं. मामासाहेब, आता तुम्ही तरी राग वाचू नका का? अरे तुझ्यापेक्षा जास्त याला भीती वाटते स्वतःची. असा एकाच कायवर कशाला घेता? हो सगळ्यांना सारखा न्याय द्या ना. न्यायाचा तराजू घेऊन बसलो नाही मी. अरे काय केलंय त्या पोरासाठी तुम्ही त्याची आई मेल्यानंतर? तू त्याच्यावर भावाचं प्रेम केलंस की आबाजीने त्याच्या दुबळ्या मनावर पायीची फुंकर घातली? अहो, तुम्ही दूर आहात म्हणूनच असं बोलायला सोपं वाटतंय तुम्हाला. आणि जवळ असतो तर? तुम्हाला नको असेल तेच. अरे ही भीती तू मला दाखवू नकोस. तुझ्या आईचं रक्त माझ्याही शरीरात खेळताय मुकुंदा. तेच पाठ सोडवत नाही तुम्हाला. मग पाच तर मग मंजू, मंजू मंजू जरा बाहेर आहे बेटी, जरा बाहेर आहे. रामू, रमेश आहेत घरात? असतील वाटतं, बघून शान येतो. ये बस बेटी. मी तुला मुद्दाम काय करून इथं काय बोलवलं माहित आहे? मला नाही समजलं. मंजू बेटी, आज तुझी कसोटी आहे. तुम्हा सर्वांना आज मी एक नवीन गोष्ट सांगणार आहे. फार जुनी गोष्ट आहे, तुझ्या जन्मापूर्वीची. एका घरंदाज तरुणाच्या लग्नाची वरात चालली होती. खूप मोठा जल्लोष उडाला होता. का बोलावलं होतं मामासाहेब? हे हो, पाहिलं. जरा बसावं इथे. मामा एक सुंदर गोष्ट सांगत होते, तेवढ्यात तुम्ही आलात. हे पहा रमेश, या घरात तुम्ही पाहुणे असलात तरी आमच्या मुकुंदाचे मेवणे आहात, म्हणून मी तुम्हाला पंच नेमणार आहे. म्हणजे कुणाची कुस्ती आहे की काय? हो, कुस्तीच म्हणायची. नियतीची नशिबाबरोबर जुंपलेली. नशिबाचा भाग समजण्यासारखा आहे, पण नियती तीही समजेल आता. मामा, तुमची गोष्ट तिथेच थांबली. एका माणसाच्या लग्नाची वरात चालली होती. ओ जल्लोष उडाला. इथपर्यंत आले होते, तेवढ्यात ते आले. ऐक बेटी, ती वरात वाजत गाजत घरी आली. सुवासिनी नवरा नवऱ्यावरून मीठ मोहऱ्या ओवाळले. त्यांना आत बोलवलं. त्याच वेळी एक प्रसंग घडला. नवऱ्या मुलाची बहीण दारात आरती घेऊन उभी होती. आनंदाने नुसती फुलून गेली होती ती. तिनं प्रेमानं दोघांना ओवाळलं. जवळच तिचे यजमान उभे होते. ते हसत खेळत तिला म्हणाले, अहो तुम्ही अशा पाहत का राहिला? दरवाजा अडवून करा. आज तुमचा हक्क आहे, बजावून घ्या. नवऱ्या मुलानं बहिणीला विचारलं, अक्का काय हवंय तुला? तशी ती म्हणाली, काय देशील? त्याच वेळी बहिणीने सांगितलं, काय मागशील ते दे. तेव्हा बहिणीनं विचारलं, तुला मुलगी झाली तर सून म्हणून मला देशील? आणि तसं तिला त्यानं वचनही दिलं. आणि मग तो हसत खेळत समारंभ पार पडला. मामा,
त्या नवऱ्या मुलग्यास मुलगी झाली का हो? दत्तू शास्त्री आता वाईट गप्पा बसता का ना हो? मामासाहेब या गोष्टीत माझी जरूर कुठं आहे? जरूर आहे. समजा त्या भावाला मुलगी झाली, ती मोठी झाली आणि आपण दिलेले तो वचनही विसरला नाही, मग काय करावं त्यानं? असं आड वाटेल तर त्याला कशाला विचारता? हो, तुम्ही आईला वचन दिलं होतं ते माझ्यासाठी आणि मी जाणून बुजून त्यात हो घातला, पण तुम्ही कुणीही माझ्या भावना ओळखल्या नाही. हो, ज्या मुलीला मी माझी सख्खी बहीण मानत आलो तिलाच पत्नी बनवून तिच्याशी शृंगाराचे खेळ खेळायला लावला. हा कोणता धर्म आहे तुमचा? मंजू, अगं तू तरी सांग यांना. काय निर्णय घेतलास तू म्हणजे? खबरदार, तुला पुन्हा विचाराल तर आईनं वचन घेतलं होतं ते माझ्यासाठी, त्या हरामजाद्यासाठी नव्हे. रमेश, तुमचा निर्णय सांगा. माझा निर्णय सांगितला तर कदाचित राग येईल तुम्हाला. अगदी मोकळ्या मनाने सांगा. तुमच्या जागी मी असतो तर लोकांनी मला वेड्यात काढलं. रमेश, इथून जाशील तर फार उपकार होतील माझ्यावर. मामासाहेबांची परवानगी असेल तर जातो बापडा. अरे बापडा काय? अरे इथे प्रसंग केवढा मोठा आलेला आहे आणि तुझे आपले कसे? तू सुद्धा चालता हो इथून. आता तुझा अपमान झाला असेल तर जातो बापडा. रमोका, चल रे बा, तू पण माझ्या बरोबर चल. अरे तोच की सांगू मुकुंदास. येतो येतो बाबा चल. मंजू, आता तुझं काय राहिलंय? तू सुद्धा आज जा. तिचा निर्णय काढायचा आहे अजून. मामा, मी तुमच्या पाया पडतो, पण आता आणखीन अंत पाहू नका. मामासाहेब थोडं बोललं तर चालेल का? कृपा करून मला एवढंच सांगा की या वचनाच्या नादाला लागून कधी कुणाचं भलं झालंय? जरा मला समजेल अशा भाषेत सांगा. रागावू नका. आपण अगदी पुराण काळापासून येऊया. वचन देणं पूर्वीसारखंच सवंग आहे, पण ती पाळलीच पाहिजे हे दंडक मात्र नाही. आजच्या हरिश्चंद्राकडे एखादा विश्वमित्र गेला तर खिशात असेलच तर दोन आणि त्याच्या हातावर टाकेल, नाहीतर पुढच्या दारी जाऊन सांगेल. हाच आजचा व्यवहार. मंजू, तो आज जा पाहू. पण जाण्यापूर्वी अरुणला भेटू दे. मामा, हो काळा तुमचा असा अट्टाळ चाललाय. घराला वाळवी लागली आहे, ती वेळच्या वेळी नष्ट करून टाकली नाही तर अख्खं घर कोसळून हो, पडेल. ते कोसळून पडलं तरी चालेल, पण त्यासाठी हा असला आसुरी उपाय नको. मामासाहेब एक विचारू का? बोला. मंजुताईच्या जीवावर फुटला म्हणून राहावत नाही. तुझं कीर्तन बंद करशील का? एक मिनिट मुकुंदराव. मामासाहेब, तुम्ही मला मगाची पंचाचे अधिकार दिले, होय, त्या अधिकारात मी मंजुताईशी बोलू इच्छितो. चालेल? ठीक आहे. मंजुताई, तुमच्या लग्नाबद्दलच्या काय कल्पना आहे? मला माहित नाही. आता अशी टाळाटाळी चालायची नाही. अगदी निसंकोचपणे सांगा. मी अजून विचारच केला नाही लग्नाबद्दल. अगदी 100 नंबरची थाप मारली. वय वर्ष 5 ते 12. मुली आई होत असतात बाहुलीच्या. नंतर पुढे लग्न होईपर्यंत तर जास्तीत जास्त विचार करायचा तर तो आपल्या लग्नाचा. म्हणून पुन्हा सांगतो, लाजायचं नाही. इथं आम्ही स्त्रियाच आहोत असं हवं तर समजा. हा अतिशय अवघड प्रश्न आहे. मी प्रश्न कुठला विचारला? फक्त तुमच्या लग्नाबद्दलच्या काय कल्पना आहेत? तसं काहीच सांगता येणार नाही. यातच सर सांगून मोकळ्या झाला. प्रत्येक कुमारिका आपल्या अंतःकरणात एक अतिशय कोमल भावना गोंजारत असते. विचार दुसऱ्यांच्या सुखदुःखांचे करत असतात. स्वतःच्या भावनेला थारा नसतो. विचार दुसऱ्यांच्या सुखदुःखांचे करायचे असतात. दुसऱ्यांचे ओझे नजरेसमोर नाचत असतात. म्हणून एखादा बाप आपल्या मुलाला
जुळा पांगड्याच्या संसारासाठी ढाकण्यासाठी भाग पडत असायला आणि अशा वेळेला त्या मुलीला विचारलं ते मुलगी म्हणे मला उत्तर देता येणार नाही. तुझ्या कल्पनेचा आविष्कार फार चांगला घडवलाच मुला. ही कल्पना नाही मामासाहेब, सत्य आहे. केवळ तुमच्या इच्छेखातर ही मुलगी आत्माहुती देईल, पण ते मात्र सत्य असणार नाही. कोणी सांगितलं तुम्हाला हे? मामासाहेबांनी मगाशीच ते म्हणाले नियतीची नशिबावर कुस्ती आहे म्हणून. काहीतरी बडबडू नका. ही माझी बडबड नाही म्हणत आहे, आपल्या वडिलांचे शब्द आहेत. मग ऐका तर, मी माझ्या बाबांसाठी वाटते तो त्याग करायला तयार आहे. उत्तम, म्हणजे नशिबाची नियती बरोबर निर्गाण बसलीच की. किती झटकन समस्या सोडवली तुम्ही. मग मंजूताई, मगाशी जेव्हा मी विचारलं तेव्हा असं का म्हणाला की हा अतिशय अवघड प्रश्न आहे म्हणून? मी इथे तुमच्यासमोर उलट टाकायसाठी आले नाहीये. मी असं म्हटलंय का तुम्हाला? मामासाहेबांनीच मला पंच म्हणून ही पंचायत करून टाकली. मग आम्ही काय करावं? ह्याची पंचायत तुम्हाला नको. राघवला, एक भयानक चित्र तुमच्या नजरेसमोर उभं राहिलं, त्याचीच प्रतिक्रिया आहे. समजा मंजूचं लग्न एका सुंदर तरुणाबरोबर झालं, नंतर एखाद्या दुर्दैवानं एखाद्या अपघातात तो रुळा पांगला झाला, तर मग काय करावं मंजू? सांगा म्हणजे ताई, यदा कदाचित आता पत्करेला पांगळा किंवा जाणून बुजून पत्करेला पांगळा कोणता पसंत कराल तुम्ही? बाबा, मी आज जाऊ? अगदी बेशक जा. मामासाहेब, उत्तर परस्पर मिळाले तुम्हाला. आता अरुणला आणायचं का? नाही. मग पुढची जबाबदारी तुमची. परंतु तुम्ही त्यांना विचारलं की तेही नाही म्हणून सांगतील. तुझं डोकं फिरलंय. फिरू द्या हो, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? माझ्या समोर तो इथे येता कामा नये. मग तेवढा वेळ आपण जाऊ शकता. नको, त्याच्या समोर तिचा निर्णय लागला पाहिजे. तो निर्णय केव्हाच लागलाय. त्या दिवशी अरुण आपल्या कृतीनं आणि आता मंजूनं इथून निघून जाऊन परस्पर उत्तर दिलंय तुम्हाला. तुम्ही हारलात आणि त्याचा राग मात्र माझ्यावर आणि मंजूर काढत आहात. पण आता ते शक्य नाही, आता ते होणारही नाही. आणि इतकं करूनही तुम्ही तुमचा सट्ट चालवणार असाल तर आईची शपथ घेऊन सांगतो की मी आणि अरुण दोघंही या जगात दिसणार नाही. माझ्या हातानं मी मंजूचा मार्ग निष्कर्ण करून मामा मामा ही प्रतिज्ञा आहे माझी. तुम्ही का निराश झाला? वास्तविक निराश झाले आहेत ते मुकुंदराव. त्यांचा तोल ढळलाय म्हणून ते स्वतःला सावरण्यासाठी ते इथून निघून गेले. रमेश, मला दुःख होतंय तर याच गोष्टीचं की तो आपल्या मामाला ओळखू शकला नाही रे. आता तरी मी दोष कसा देऊ त्याला? केव्हा तरी घडलेली कथा, पण प्रत्येकाने तिचं वेगवेगळे तात्पर्य काढून ठेवलंय. काल मी खूप वेळ अरुण जवळ बसलो होतो, पण तिथं मला काही वावगं दिसलं नाही. पण विचार करून मला हे कळत नाही, हे घडतंय तरी काय? एक जगा वेगळी कथा. कथा जगा वेगळी नाही मामासाहेब, जगातलीच आहे. तुमची परवानगी असेल तर आपण एक प्रयोग करून पाहूया. घडला तर चांगलाच परिणाम घडेल, नाहीपेक्षा संशय तरी फिटून जाईल. काय करायचं ठरवलंय? सर्व काही सांगतो, पण अगोदर याची कुणालाही कल्पना येता कामा नाही. प्रथम अरुणला आपण इथं आणूया. रामू, ए रामू. हा जी मामासाहेब आलो. अरे जरा इकडे ये. अरुणला घेऊन ये इकडे. इथं होय. पण त्याला इथं आणून आपण काय करायचं? माझी कल्पना आहे एक मामासाहेब. त्याच्या मनात काही कसला तरी संताप, कसली तरी चीड निर्माण झाली आहे. प्रथम ती कशाबद्दल आहे हेच जाणून घ्यायचं आपल्याला. मग ती मी सांगू शकतो. त्याचा संताप त्याच्या भावाबद्दल आणि वडिलांबद्दल असावा. मला नाही तसं वाटत.
शरीराने जरी दुबळे असले तरी मनाने अतिशय खंबीर आहे. त्यागी माणसाच्या मनोवृत्तीचे साधर्म्य आहे त्यांचं, आणि म्हणूनच ते स्वतः काय सांगतील असं वाटत नाही मला. तेवढ्यासाठी मंजुताईची मदत घ्यावी लागेल. मामासाहेब तुम्ही वाईट चालतासा? काय रे? अहो ते बाहेर यायलाच तयार नाहीत बघा. मी बोलवलाय म्हणून सांगितलं त्याला. तर काय करू मामासाहेब? अहो ते म्हणतात कसं, मामासाहेबांनी सांग पाया पडतो मी तुमच्या, पण या कोणी बाहेर काढू नका म्हणतात. मागे घे ना जरा, साहजिकच मागे आहे. घे ना आणि पहिले सर्वांसमोर झालेला अपमान सलतोय त्यांच्या मनात. असा कर, थोडा स्क्रोल कर. मग असं आता असं अर्धवट सोडून द्यायचं नाही. अजून कर थोडं. राम काका, तुम्ही आणखी एकदा प्रयत्न करून पहा. त्यांना सांगा मामा आपल्या घरी जायला इथे निघाले. ठेव ना, इथे ठेव. जाण्यापूर्वी तुला एकदा भेटायचं इथं आहे. दिसेल बरोबर. त्या खोलीत यायला त्यांचा जीव होत नाही असं काहीतरी सांगा त्यांना. नक्की येतील बघा ते. करता एवढं? झूम नाही होणार? माझं काय बा, आता पुन्हा फक्त काय होत याच्या. जा घेऊन ये त्याला. मामासाहेब, आपण इथून जायचं आणि बस असं कर. थोड्या वेळाने इथं यायचं आणि मंजुताईंना इथं पाठवायचं. ब्राईटनेस थोडासा कमी. पण त्यांना मात्र एवढी कल्पना द्या, जे काही इथे घडेल त्या घाबरून जाऊ नका. ब्राईटनेस कमी कर. समजा काही गडबड झाली तर माझी मी नक्कीच धावून येईल. तसं नको. सुनबाईला आधी पहिली कल्पना द्यायला पाहिजे. तिच्याशी असला जीव घेणा खेळ खेळणं बरं दिसत नाही. असं काय करता मामासाहेब? तुमची जरी ती सून असली तरी माझी बहीणच आहे ना. मग तिच्याशी मी असा जीव घेणा खेळ खेळणच कसा? पण खरा प्रकार समजावून घेण्यासाठी हा लपंडाव खेळावाच लागणार. अशानं तो टळेल असं कळेल असं वाटलं तुम्हाला? कळो वा ना कळो, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? रमेश, या वाड्यात माझ्या मृत बहिणीचे मायापाय गुंतले आहेत रे. फक्त त्याच एका बंधनानं मी इथे धडपडत आलो. म्हटलं आता तरी नीट नवी घडी बसू दे. पण माझं इथं येणं आबाजीला फारसा आवडलं दिसत नाही. का पुन्हाच ठाऊ, तिथं कॅमेरा. मी इथं आल्यानं त्यांना अवघडल्यासारखं झालंय. म्हणून मी इथून जाण्यापूर्वी मला अरुणची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे. मग त्यासाठी हा द्राविडी प्राणायाम करायला पाहिजे. मामासाहेब, चला अरुण येत आहे. चला चला अरुण दादा येत आहेत. चला. अरे दादा, आता बाकी तुम्हाला उचलण्याची ताकद राहिली नाही बघा. ओ मामासाहेब, ओ अरुण दादा आले ते. आता आहे का कमाल? अहो मला ह्याला येऊन इथं घेऊन यायला सांगितलं आणि आपण निघून गेलेत बघा. अहो अरुण दादा, ओ मामासाहेबांनी तुम्हाला आणायला सांगितलं. अहो खोटं नाही सांगत. आता जातात कुठे म्हणा, असतील बघा इथं. मामासाहेब, अहो मामासाहेब, अहो तुम्ही कुठे जात असा? अहो तुम्ही सुटशाला, पण मधल्यामध्ये माझं होईल मध. आता जरा बसा व्हायचो. ही आता बघा मामासाहेब येते. दिसत नाहीये. त्यातली भेटा आणि मगच जावा.
अहो मामासाहेब, तिकडं ओ मामासाहेब, तगन तिकडं तुम्ही मामासाहेब आहे का? माहित कर बाबा दिवाण करत बसले त्यांना तुझा हात पोचणार नाही. म्हणजे स्वतः संविधान असं आमच्याच पदात घातलं बघा. ओ याचे घेऊन या म्हणून सांगितलं आणि आपण मात्र तिकडे जाऊन शांत बसला असा. माझ्या मागे याचा राग माझ्यावर. हो आता जरा बोला की. मी नाही जाणार तूच जा हवं तर. पण मी बसते घरात गप्पा मारत. अहो असं काय करता सा? मालकासने माझा मुलगा पाडायचा विचार आहे काय तुमचा? कशाबद्दल? आता वरती आणखी हे विचारता. अहो घरला काही विचार केलाय सांगा का आधी? तू आधी निर्धास्तपणे जा. आता डोसं फिरलंय का तुमचं? आता सुद्धा बघू इथून. अहो मंजूर आणि आता चला. आता तूच सांग अरुण. मी इथे बसले ते ह्या रामोचं काय रे जातं? आता जमलंच की मांजराला साक्षीदार कोण कोण तो हुंदी. अरुण तुला हुंदीर म्हणतो ह्या रामो का? म्हणजे ताई एक गोष्ट सांगू. नको. अरुण हा रामो खूपच कंटाळ झाला रे ना. आता जावा. आता कंड भया बसताय का हा रामू काका? हो तुमची बाळशी जेवलो या. आता तुमच्या मुलांची बी जेवणार आहे बघा. मने कंडम झालाय. अहो या मिशीचा बरस करून नागाच्या हातात देईन बघा. हसता या म्हणजे कंडम झालाय. अरुण आता जाताय का कधी? त्याचा स्क्रू पण ढिला झाला दिसतो ना. नाही रे. आता मामा साहेब अहो आता बाहेर या बघू. माझी म्हाताऱ्याची कशी थट्ट मांडली आहे बघा. हा हा रामो का ना. आता थांबवा की. अहो एवढा विचारता मला धरणं पण एका शब्दाने बोललं काय देव. अहो एवढ्या टाळ्यात देवाचा डोसका हलवला असता तर देव बी ओरडला असता. तिना डोसकं धुतया म्हणून. मी मामासाहेब असतील बघतो. आता वाईट सांभाळून घ्या बघू. लय जवळ जाऊ नका हा. हे अरुण अरे ऐकतोय माझं. अरुण अरे बघतोय माझ्याकडे. अरे तुझी कविता कधी ऐकव मला. अरुण अरुण ऐक ना. अरे ऐकतोय माझं. असं काय रे तू वागतोस. अरुण अरुण सोड अरुण. सोड. अरे इतकी कशी लालबाच्या सोडलीस बेसंध्या. अरे अजून किती आमचा छळ करणार आहेस. अरे जर जन्मताच मरून गेला असता तर काही धरती दुभागली असती. अरे त्या खोलीत तुझा जीव जात नव्हता काय. जग्गू उचल. ते रामू बघतोस काय. उचल दे त्याच्या खोलीत फेकून. या काळ सर्पाला किती दूध पाजणार तरी 10-20 टोकणार. अरे रामू बघतोस काय. उचल या काढण्याला दे त्याच्या खोलीत फेकून. अरे बघतोस काय दे फेकून. काय झालं मंजू? आबाजी काय चिडले आहे? तिला काय विचारतोस. मला विचार. म्हणजे या कार्टेचे पराक्रम सांगताना या बापाचा ऊर भरून येईल. अरे आजपर्यंत हे सगळं आडोशाला चाललं होतं पण आज एका दिवसा ढवळ्या पराक्रम चालू झाले. काहीतरी गैरसमज झालाय तुमचा.
मंजू काय झालं सांग पाहू. तिला काय विचारतोस? अरे कशाला खिजवतोस तिला? अरे मी खिजवत नाही पण तुम्ही तिच्यावर अन्याय करताय. मोठा न्यायाधीश का तू? तू कशाला इथे थांबलीस? काका काका गेला खड्ड्यात. चल होत. बाबा तुम्ही तरी सांगा. बाबा की बच्चे चल होत. सगळं दिवसा ढवळ्या माझ्या डोळ्यासमोर व्हायला लागलंय आणि ह्या पोरांना सगळी मजा बघायला वाटते. माझी साठ मारी चालवली सगळ्यांनी साठ मारी. अरे निर्लज्ज कार्त्या लाज कशी वाटत आहे तुला? आबासाहेब तुमचा क्रोध निव्वळ गैरसमजावर आधारलेला आहे. हे आता तुम्ही मला सांगणार? एरवी नसतं सांगितलं पण आपल्या या वागण्याला अन्याय होतोय अरुणवर आणि मंजुताईंवर सुद्धा. म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं ते खोटं? म्हणजे तुम्ही वकीलपत्र घेऊन आलात तर? नाही ते जे तुम्ही पाहिलं ते खरं नाही. मुद्दाम केलं गेलं आहे. मंजुताई तेच सांगत होत्या तुम्हाला. आणि ही वर साळवा सर्वीची भाषा वा. मुळीच नाही. सांगा अरुण. अरे त्याला कुठं तोंड आहे सांगायला? तुमच्या मनात पाप होतं. आपण गुन्हा करतो आहोत असं वाटत होतं तुम्हाला. अरुण आता असं गप्प बसून चालणार नाही तुम्हाला. तुमचा अन्याय होतोय असं वाटत असेल तर सारी बंधनं झुगारून द्या आणि सांगून टाका सर्व. अरे त्याला सांगायला तोंड कुठे आहे? माझ्या कुळाला लागलेला हा कलंक आहे कलंक. अरे काय त्या मरून तरी जा. असा मरणार नाहीस तू. थांब. तुझा चप्पल मुक्तच करतो. थांब. आबा मामाजी कशाला थांबवलं सुनबाई? आईची माया विसरलेल्या या कार्ट्याला आता वाचून काही फायदा होणार नाही. त्याची आई असती तर हा प्रसंगच घडला नसता. पण आता मीच त्यांना आईच्या ठिकाणी. सुनबाई सुनबाई मग त्या दिवशी कुठं आटली होती का तुझी माया? क्षमा करा मामासाहेब, चुकी झाली माझी. समजलो पोरी समजलो. या वाड्याची अब्रू राखण्यासाठी तू स्वतःचं बलिदान करीत आहेस. पण पोरी हे तुझं बलिदान आता या वाड्याची अब्रू वाचवणार नाही. ही सगळी नष्टच होऊन जाणार आहे. तुझ्या नवऱ्याला या वाड्यातून घेऊन जा. माझे आशीर्वाद आहेत तुम्हाला. नाही मामाजी, मला या वाड्याबाहेर जायला सांगण्याचा अधिकार मृत्यूशिवाय दुसरं कोणालाही नाही. मी खोलीत तोंड लपवून बसले ते कोणाला घाबरले म्हणून नाही, तर त्या दिवशी मी भाऊजींना पाठीशी घालू शकले नाही या एकाच गोष्टीची खंत वाटल्यामुळे. प्रत्येक स्त्रीला आवश्यक असलेलं धैर्य दाखवण्यात उडी पडल्यामुळे. पण आज मात्र मी तसं करणार नाही. त्या दिवशी काय घडलं हे जाणून घ्यायचं ना तुम्हा सर्वांना? मग ते भाऊजींना विचारू नका, मला विचार. पहिल्याच दिवशी उंबरठ्यावरचं माप ओलांडून मी या घरात आले. ते या घरातली माणसं माझी, हे घर माझं, ही एकच मनात भावना घेऊन. त्या दिवशी भाऊजी आपल्या खोलीत कविता म्हणत होते. त्यांना केव्हा एकदा पाहिजे असं झालं होतं मला. तिकडे जाण्याचा प्रतिबंध केला मी. स्वतःच्या भावाची तुलना ते एखाद्या जनावराशी करत होते. त्याच दिवशी माझ्या लक्षात येऊन चुकलं की या दुबळ्या जीवाला कुणीही बाहेर जवळ घेतलं नाही. प्रेमाने त्यांची कोणी विचारपूसही केली नाही. माझं कर्तव्य जागं झालं. याच वाड्याची सून म्हणून मी या घरात पाऊल टाकलं. ते या वाड्याच्या प्रत्येक सुखदुःखात माझाही वाटा आहे या एकाच भावनेने. मनात हीच भावना प्रबळ होत गेली आणि यांनी मला मज्जाव केला असतानाही माझी पावले आपोआप भाऊजींच्या खोलीकडे वळली. भाऊजी खोलीत बसले होते. दाराचा आवाज होताच त्यांची दृष्टी माझ्याकडे वळली.
त्यांच्या दृष्टीत भयाची दुःखाची भावना होती. मी त्यांच्या जवळ गेले ते वात्सल्याच्या भावनेने, पण त्याच भावनेला पारख्या झालेल्या भाऊजींच्या दृष्टीत माझ्याबद्दल राग आणि तिरस्कार दिसला. ते दाराकडे हात दाखवून मला तिथून निघून जाण्यास सांगत होते, पण मीही हट्टास पेटले होते. मी तिथून निघून जायला तयार नाही हे पाहता भाऊजींचा राग अनावर झाला आणि त्याने जवळच पडलेला दोरीचा तुकडा उचलला आणि स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळला आणि कर्कचून आवळला. या आकस्मिक प्रकारामुळे मी घाबरले. नकळत माझ्या तोंडून किंकाळी फुटली. काय घडतं हेच कळत नव्हतं. मी तशीच धावत खोली बाहेर आले. सासूबाईंना मी मनोमन सांगितले होते, सासूबाई, या दुबळ्या जीवासाठी मी वाटेल तो त्याग करेन, पण मीही काही क्षणापुरता तुमच्यासारखीच वागले. माझ्या हातून चूक झाली. सासूबाईंनी त्यांना माझ्या पदरात टाकले. ते माझे आहेत ते. खबरदार तुम्ही कोणी त्यांच्या वाटेला गेलात तर. सुनबाई, या वाड्यावर तुम्ही उपकार फार मोठे केले आहात. अरुण बेटा, अरे आता तुझा वनवास संपला रे. अरे मग मी मगाशी पाहिलं ते काय जगू, अरे मला वेळ तर लागला नाही ना. रमेश, आबाजींना तुम्ही घेऊन चला. मगाचा प्रसंग झालेला तुम्ही त्यांना समजावून सांगा. आता इथं बसून शाने रडून पोहाड भरणार नाही बघा. काय म्हणालात काका? भाऊजी उपाशी आहेत? आता तसं रडून शाने पोट भरलंय म्हणा. ते उपाशी आहेत हे मला का नाही सांगितलं तुम्ही? आता आली का पंचायत? अहो तुम्हाला ते हाका मारून शाने आमच्या नरड्याचा तंबू रवायची वेळ आली, पण तुमचा पटकन चालू. काका, सोवळी करायला आत्ताच्या आता ताट तयार करायला सांगा. थांबा भाऊजी, या घरात मी कोणालाही उपाशी राहू देणार नाही. अहो पण ते तिकडे जेवायला जात नाही बघा. मग इथे घेऊन या ना, इथं जेवतील ते. जा. असं काय बघताय माझ्याकडे? अजून क्षमा करणार नाही मला? राग गेला नाही अजून? बोला ना भाऊजी, तुम्ही माझ्याबद्दल उगाच गैरसमज करून घेतला आहात आणि इतरांनी तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतला. कारण तुमचं हे मौन व्रत, तुम्ही आपलं तोंड दाबून धरलं आणि जगाच्या तर्क कुतर्कांना रस्ते मोकळे करून दिले. काय साधलं तुम्ही भाऊजी? सर्वांचा अविश्वासच ना. भाऊजी, बंद करा तुमचा हा जीव गेला खेळ. ऐकणाऱ्याचे कान बहिरे होतील एवढ्या मोठ्या आवाजात सर्वांना आक्रोशून सांगा, हे सारं खोटं आहे. हे सारं खोटं आहे. खरं ना भाऊजी? हे खोटं आहे. हे सारं खोटं आहे. माझ्यावर कुणी अत्याचार केला नाही. माझ्यावर अत्याचार करण्याची कुणाची शामत नाही. भाऊजी, हे सारं खोटं आहे. मला वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोलला. भाऊजी मी आता पाया पडते तुमच्या, पण काही बोलू नका. पाया देवाच्या पडा, त्याची क्षमा मागा. तुमच्यासारखं मला काही लपवून ठेवायचं नाही. भाऊजी, असं वेड्यासारखं करू नका. चालते वाईटून सर्वांना सत्य सांगून टाका. मला तुमची दया नको, खोट्या माहिती भीक नको. चालते वाईटून.
भाऊजी जेवून घ्या. जेवणाचं ताट आणलंय काकांनी. त्या बैलाच्या पुण्यात नेऊन ठेव. हो, असं अण्णाला बोलू नये. कोण कुणाची आई? माझी आई ठेवत मरून गेली. उचल तुझी ती भिक्षा चालतो. जातो बापडा. ह्याच्यात मोबाईल येतो दिसत नाही पण जेवण झाल्यावर आवाज द्या मला. मी घेऊन शांत जाईल तुम्हाला. अरे पाय तुटले तरी हात छापत आहेत माझे. उचल तुझी ती भिक्षा चालतो इथून. भाऊजी जेवून घेणार ना? ते माझं मी ठरवेन. असंच वागणार आहात का तुम्ही माझ्याशी? तुम्हाला एकदा सांगितलं मी का करून इथून निघून जा. मी जाईल पण तुम्ही जेवल्यानंतरच. तुमची हुकूमत माझ्यावर चालवण्याचा प्रयत्न करू नका. योग्य ठिकाणी हुकूमतही चालेल. राम काका, मी काय सांगितलं ऐकलं नाही का तुम्ही? थांबा तिथेच. पुढ्यात आलेल्या अण्णाला असं झिडकारून जाऊ देणार नाही मी तुम्हाला. भाऊ माधवी, बेशरम, ही थोर मदत केली तुझी. दैव खेळ हा असे निराळा, कधी कुणाला नाही चुकला. नियतीचे हे फासे फिरले, नियतीचे हे फासे फिरले. उंबरठ्यावर